मित्रहो, खास करून महिला भगिनींनी या व्हिडिओकडे लक्ष देणं गरजेचं आहे. महिला भगिनींनी लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरती जाऊन आजच आपलं KYC पूर्ण करायचं आहे, अन्यथा 1500 रुपयाला विसरून जायचं आहे. मित्रो, नेमकं प्रकरण काय आहे हे आपण व्यवस्थित जाणून घेऊयात. तत्पूर्वी आपण आपल्या शासन निर्णय GR या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. मित्रो, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे आर्थिक लाभाची रक्कम जमा करण्यात येत आहे. मात्र या योजनेचा लाभ अनेक अपात्र महिलासुद्धा घेत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यानंतर आता सरकारने महिलांचे KYC करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्या संदर्भात मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला असून त्या संदर्भातील परिपत्रकसुद्धा जाहीर करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात आधार, आर्थिक आणि इतर अनुदानित लाभ आणि सेवांचे लक्षित वितरण अधिनियम 2016च्या कलम 7 मधील तरतुदींच्या अनुषंगाने दिनांक 9 ऑगस्ट 2024 अन्वये शासन अधिसूचना सूचित केली आहे. सदर अधिसूचनेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र असलेली व्यक्ती आधार क्रमांक बाळगत असल्याचा पुरावा सादर करेल असे नमूद केले आहे. मंत्रिमंडळाने घेतलेल्या या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्याचे KYC त्यांनी पूर्ण करायचे आहे. मित्रहो, आता या पात्र लाभार्थी महिला भगिनींची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी KYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या म्हणजेच ladkibhin.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर KYCची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने या वेब पोर्टलवर लाभार्थ्यांना प्रत्यक्षात KYC बाबत करावयाची कार्यवाहीची माहितीचा फ्लो चार्ट परिशिष्ट अ मध्ये देण्यात आलेला आहे. त्यानुसार सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात हे परिपत्रक निघालेल्या दिनांकापासून 2 महिन्यांच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे. सदर कालावधीत ज्या लाभार्थ्यांनी आधार ऑथेंटिकेशन केले नाही ते पुढील कार्यवाहीस पात्र राहतील आणि त्यांचा पुढील हप्ता मिळणार नाही याची सुद्धा सर्व लाभार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. तसेच या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून 2 महिन्यांच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांनी आपलं KYC करणं बंधनकारक राहील, तरच त्यांना या योजनेअंतर्गत प्रति महिना 1500 रुपयांचा लाभ हा मिळू शकतो. जर महिला भगिनींनी आपलं KYC केलं नाही तर त्यांना 1500 रुपयांना विसरावं लागेल. मित्रहो, आपल्या भगिनींपर्यंत हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पोहोचवा, म्हणजे जर त्यांचं KYC करायचं राहिलेलं असेल तर त्यासुद्धा त्यांचं KYC करतील आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रति महिना 1500 रुपयाचा लाभ त्यांनासुद्धा मिळेल. मित्र, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शासन निर्णय GR या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.